The great happiness. Buddham saranam gacchami. Manopubbangama dhamma manosiddha manomaya मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति जक्कं वा मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी. साधु साधु साधु. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान अशा आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या पावन पवित्र धम्मस्थळी पूजनीय भिक्खू ज्ञानज्योतिजी महाथेरो यांच्या इंटरनॅशनल कठीण चिवरदान समारंभाच्या प्रसंगी धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे गुरुजी पूजनीय प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो तद्वतच पूजनीय भिक्खू शिलानंदजी महाथेरो बांगलादेशातून आलेले सर्वच पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामणेरी संघ श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. खरं तर ही सायंकाळची वेळ माझ्याही जीवनामध्ये आणि आपल्याही जीवनामध्ये मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हा प्रथमच हिस्टॉरिकल प्रोग्राम आहे. तेव्हा आपल्या पूजनीय ज्ञानज्योती भंतेजींना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे आणि त्यांच्या माध्यमातून बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी हे जे अव्याहतपणे
आदर्शवत आणि प्रेरणादायी धम्म कार्य सुरू आहे, तेव्हा भंतेजींच्या या कार्याचा गौरव म्हणून, भिक्षू संघाच्या कार्याचा गौरव म्हणून आपण सर्वांनी हृदयाशी हात जोडून त्रिवार साधुकार द्यावा. साधू साधू साधू. भगवान बुद्धांच्या काळामध्ये अर्थात बुद्ध काळामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत श्रद्धापूर्वक, गौरवपूर्ण, श्रद्धापूर्ण कठीण चिवरदानाचे समारंभ होत होते, मला आजच्या या समारंभाकडे पाहून, भिक्षू संघाकडे पाहून आणि आपल्यामध्ये असलेल्या श्रद्धावंतांकडे पाहून खरं तर बुद्ध काळाची आठवण होते आहे. मी कल्पना करतोय आलो तेव्हापासून की या वेळेस एवढ्या श्रद्धापूर्वक जर हे कठीण चिवरदान इथे आयोजित केल्या जात आहे, दान दिल्या जात आहे संघाला, तर बुद्ध काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा समारंभ होत असेल, राजे महाराजे लोक येत असतील आणि अत्यंत विनम्र भावे, अत्यंत श्रद्धापूर्वक संघाला कठीण चिवरदान देऊन महान पुण्याचे भागीदार बनत असतील. आणि अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आज संघाला हे ॲक्च्युअलमध्ये जे कठीण चिवरदान असते ते कठीण चिवरदान देऊन महान पुण्य संपादन करणार आहात. तेव्हा तुमचंही सर्वांचं कौतुक करेल. माझ्या आयुष्यामध्ये, भिक्खू जीवनामध्ये एवढी वर्ष झाली, पण आम्हालाही कठीण चिवर बनवतात कसं ॲक्च्युअलमध्ये वाचून होतो, अभ्यासून होतो, पण प्रत्यक्ष मात्र पाहता आलं नाही. बोधिसत्व बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला 1956ला बुद्ध धम्माची दीक्षा मिळाली आणि त्यानंतर मात्र आपला समाज, आपली लोक नव्यानेच पंचशील पालन करायला लागली, उपोषद पालन करायला लागली, चिवरदान द्यायला लागली, भिक्षूंना औषधींचं वगैरे वगैरे दान द्यायला लागली. पण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे कठीणाचे कार्यक्रम होतात तर तिथे पारंपरिक कठीण चिवरदान तर दिल्याच जाते, परंतु त्या सुताला तयार करून, कातून, त्याला रंग देऊन चिवर कसं बनवल्या जाते हे प्रत्यक्ष इथे आज पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मला खरोखर खूप आनंद होतो आहे. भगवान बुद्धांनी बघा, भगवंताच्या काळामध्ये मागे एका ठिकाणी मी बोललो, ही कठीणाची परंपरा बुद्धाच्या काळापासून सुरू आहे. एकदा आपले भगवान बुद्ध कपिलवस्तूलाच होते आणि कपिलवस्तूला असताना महाप्रजापती गौतमी माता भगवंताच्यासाठी वर्षावासाच्या दरम्यान स्वतःच्या हाताने आपल्या पुत्राला द्यायचं म्हणून एक सुत्त कातते, त्याचा कपडा तयार करते, त्याला रंगवते, त्याचं चिवर वस्त्र तयार करते आणि भगवान बुद्धाला देण्यासाठी म्हणून संघाच्या समोर हजर होते. आणि ती म्हणते की भगवान, मी आपल्या हेतूने ह्याचं निर्माण केलं आहे, ह्याचा आपण स्वीकार करावा. तेव्हा भगवान म्हणतात, आई तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे, ह्याच्यावरती मी बोललो आहे. परंतु जेव्हा महाप्रजापती गौतमी आईला म्हणतात की पुण्य पाहिजे की महापुण्य, आणि तिथे भगवान बुद्धांनी दक्षिणा विभंग सुत्त जे आहे त्याचा उपदेश केलेला आहे, संघदानाचं महत्त्व काय आहे ते तिथे विशद केलं आहे. आणि आईला सांगितलं की संघाला दान दे, कारण बुद्ध रूपाने जास्त काळपर्यंत राहत नाहीत, पण धम्म काया बुद्धाची जी आहे ती संघाच्या माध्यमातून, धम्माच्या माध्यमातून परमनंटली या जगतात राहते. म्हणून आपण नेहमीसाठी बघा, संघामध्ये बुद्ध पाहिला पाहिजे, धम्मामध्ये बुद्ध पाहिला पाहिजे. आणि त्यामुळे बघा, भगवान बुद्धाला जे दान दिल्या जाते ते संघाला दिल्यानंतर त्याचं पुण्य मिळते. अशा प्रकारचा उपदेश भगवंताने तिथे केला आणि तेव्हापासून ही चिवरदानाची परंपरा सुरू आहे. बांगलादेशाचे राजे आता आम्ही बघितलं बघा, आपल्या देशामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे. आपल्याही आता सगळ्या, मी काही कुणावर टीका टिप्पणी करणार नाही राजकीय लोकांवरती, मी ऑब्झर्व करत होतो जेव्हा राजे आले बांगलादेशाचे, तर त्यांच्यामध्ये बघा किती विनम्रता. भिक्षू संघाला त्यांनी तिथे त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि भिक्षू संघाचा त्यांनी गौरव केला तिथे. आणि ते म्हणाले की माझंही अहोभाग्य आहे की मला इथे यायला मिळालं, भंतेजींनी मला हा बहुमान दिला, सन्मान दिला. मी त्यांचं ऐकत होतो, बिलकुल यत्किंचितही अहंकाराचा लवलेशही नव्हता. बघा, तुम्ही कंपेअर जर करत असाल, लोकांमध्ये तुलना जर करत असाल, तर राजा असून देखील बांगलादेशाचा त्यांच्यामध्ये मात्र बिलकुल असा तसूभरही अहंकार नव्हता. अत्यंत श्रद्धा होती. मी फक्त त्यांना निहाळत होतो. ते आले, गुडघ्यावरती बसले भंतेजींच्या समोर आणि त्रिवार पंचांग प्रणाम केला. इकडे पाहतो बापा, आपल्याकडे तर सरपंच जरी असेल तर म्हणते मला खुर्ची पाहिजे म्हणते.
त्याला भंतेजीचं महत्त्व कळत नाही, त्याला बुद्ध वंदना येत नाही, ते पंचांग प्रणाम करत नाही, त्याला वाटते माझा कोण सत्कार कधी करते, माझा सत्कार कधी करते, ते त्याच्यासाठीच येते, सत्कार भेटला की निघून जाते. हे आपण पाहतो बघा. काही अपवाद वगळता बापा, तुमच्यात कोणी राजकीय असतील नेते तर तुम्हाला नाही, तुम्ही धार्मिक आहे म्हणून तर इथं आले. पण आम्ही पाहतोय आता सगळा भिक्षू संघ पाहतोय, समाज पाहतोय बघा. त्यांना वाकावं वाटत नाही, झुकावं वाटत नाही, लवावं वाटत नाही, आपली श्रद्धा प्रकट करावी वाटत नाही. आणि त्यामुळे या राजाकडून बांगलादेशाच्या आपण शिकलो पाहिजे की बुद्ध धम्मामध्ये सर्वात महत्त्व जर कशाला आहे तर ते श्रद्धेला आहे. बौद्ध त्यांनाच म्हणू शकतो की ज्यांच्यामध्ये त्रिरत्नांच्या प्रती श्रद्धा आहे. आणि त्रिरत्नांच्या प्रती निस्सीम श्रद्धा असलेला राजा आज आम्ही इथे पाहिला आणि आम्हालाही त्याची प्रेरणा मिळाली की बौद्ध राजा भगवंताने आपल्या वंदनेमध्ये तुम्ही नेहमी म्हणत असाल की राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक असेल तर संपूर्ण प्रजा धार्मिक असू शकते. परंतु धार्मिकतेचा अर्थ असा नाही की जे आपल्या देशामध्ये चाललाय. धार्मिकता म्हणजे ज्यांच्यामध्ये शील सदाचार आहे, ज्यांच्यामध्ये दानावर ज्यांचा विश्वास आहे, शीलावरती ज्यांचा विश्वास आहे, ध्यानावरती ज्यांचा विश्वास आहे, असा व्यक्ती आहे धार्मिक आणि श्रद्धावान. सम्राट अशोकाचं उदाहरण आपल्यासाठी आहे, अनेक राजे लोकांचं उदाहरण आहे, बोधिसत्व बाबासाहेबांचं उदाहरण आहे. एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956ला स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतात गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून आणि आपल्याही लोकांना 22 प्रतिज्ञा देऊन बुद्ध धम्माची दीक्षा देतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या महान प्रयासामुळे, त्यागामुळे आपल्याला हा बुद्धाचा धम्म मिळाला आणि या बुद्धाच्या धम्माचा गौरव करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आज घडीला आम्ही पाहतोय पूजनीय ज्ञानज्योती भंतेजी खरं तर आमच्या भिक्षू संघामध्ये असलेले एक अनमोल हिरा आहेत, अनमोल रत्न आहेत. प्रचंड त्याग आणि संघर्ष. विशेष म्हणजे केवळ बुद्ध धम्माचं तत्वज्ञानच सांगतात असं नाही आहे. आमच्यासारखे कितीतरी भिक्खू त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांना आदर्श मानतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. ते भिक्खू तर आहेतच आहेत, विनयधारी आहेतच आहेत, सिलवान तर आहेतच आहेत, गुणवान तर आहेतच आहेत. पण त्यांच्यामधली विशेषता जी आहे ते आंबेडकरवादी भिक्खू आहेत. आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो. कारण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं धम्माचं कार्य पूजनीय भंतेजींच्या माध्यमातून होतो आहे. नेहमी 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 भंतेजी सगळीकडे फिरत राहतात. त्यांच्या त्यागालाही सलाम आहे, त्यांच्या कार्यालाही सलाम आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात कठीण चिवरदानासाठी, ते केवळ आणि केवळ भंतेजींच्या प्रती श्रद्धा असल्या कारणानेच आलात. त्यामुळे मला भंतेजींनी इथे निमंत्रित केलं. खरं तर ते माझं अहोभाग्य आहे, माझं पुण्य आहे की भंतेजींनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. आमच्यासारख्या छोट्या छोट्या भिक्षूंना महत्त्व देऊन बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी काम करणाऱ्या भिक्खूंना भंतेजी बोलवतात, महत्त्व देतात. आणि भंतेजींचं हे जे काही कार्य आहे त्या कार्यापासूनच आम्ही एक प्रेरणा घेत असतो. आणि त्यामुळे भिक्षूंना, भंतेजींना, संघाला मी वंदन करतो. वेळेच्या अभावी अधिक इथे बोलता येणार नाही. तुम्ही पाहताय, मीच पाहतोय की आपल्या महाराष्ट्रात एवढा मोठा पूजनीय संघ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मीच गहीवरून गेलो आहे, मला सुचत नाही. तुमची श्रद्धा मी आल्यापासून पाहतोय बापा. भंतेजींच्या याच्यामध्ये कारखान्यामध्ये तुम्ही निर्माण झालात, तुम्ही सगळेजण श्रद्धावान आहात. आम्ही त्या संघारामगिरीला पण गेलो, मागच्याही वेळेस आलो होतो, आताही आम्ही तिथे गेलो, भंतेजींचं अधिष्ठान पाहिलं. जेव्हा जेव्हा अशा सिलवान, गुणवान, विनयधारी भिक्खूंकडे आपण पाहतो तेव्हा नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते. आमच्यासारख्याही छोट्या भंतेजींना प्रेरणा मिळते. म्हणून आज जे कठीण चिवरदान समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. भगवंतांनी खरं तर दान देत असताना 5 प्रकारे सत्पुरुष दान म्हटलं भगवंताने. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, भगवान म्हणतात 5 प्रकारचे सत्पुरुष दान आहेत. एक तर आपण श्रद्धापूर्वक दान देत असेल तर ते सत्पुरुष दान होते. नंबर 2ला भगवंताने सांगितलंय की गौरवपूर्ण दान देण्यात जात असेल तर ते सत्पुरुष दान होते. उचित समय पर दान, अगर आपण वेळेवर दान देतोय, योग्य वेळी त्याला म्हटलं, योग्य वेळी दान देत असेल तर त्यालाही सत्पुरुष दान म्हटलं. मुक्त हस्ते जर दान देत असेल तर त्यालाही सत्पुरुष दान म्हटलं. आणि कुणालाही इजा न पोहोचवता, कुणालाही त्रास न देता जर आपण दान देत असेल तर त्यालाही सत्पुरुष दान म्हटलेलं आहे. असे 5 प्रकारचे सत्पुरुष दान आहेत आणि निश्चितपणे आपल्याकडून ते वारंवार केल्या गेले पाहिजे. श्रद्धेनं
गौरवपूर्ण दान आपण दिल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून इथे नक्कीच आपण एवढ्या मोठ्या श्रद्धेने आलात आणि आपलं दान इथे भिक्षू संघाला देत आहात. हे महान पुण्य आहे. कठीण चिवराचं महान पुण्य सांगितलेलं आहे आणि ते पुण्य आज आपल्याकडून सर्वांकडून घडते आहे. तेव्हा आम्ही पण इथे भिक्षू संघामध्ये सहभागी झालो. त्या सर्वांच्या प्रति मी मंगल मैत्री व्यक्त करतो. पूजनीय भंतेजींनी आणि भिक्षू संघाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भंतेजींच्या सदैव मी ऋणात राहतो. भंतेजींचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.